सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 94 मध्ये आम्ही मतदान करायचो. या वेळेला सेंट मेरी शाळेमध्ये आमचा मतदान केंद्र सांगितलं. तिथं पहिल्यांदा गेलो, तिथे रूम नंबर 9 नाहीये. इथं आल्यानंतर तिथे रूम नंबर 9 आहे, म्हणजे केंद्र क्रमांक, परंतु त्या यादीमध्ये आमचं नाव नाही. आता सेंट मेरी मध्ये आम्ही चाललोय, ते शोधतोय मतदान करायचं की नाही. इलेक्शन कमिशनरनी ते माझंच नाव, तिथला मी आमदार, तिथला राज्याचा मंत्री, तर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या. परिवारात नियोजन व्यवस्थित नाही, नियोजन निश्चितपणे व्यवस्थित नाहीये. खाली संपूर्ण परिवाराच्या मतदानाचंही असं नाही, आता आमच्या कुटुंबातले 3 ठिकाणी एकाच बिल्डिंग मध्ये राहणारे आम्ही बालाजी मध्ये. काहींचं इथं आहे, काहींचं सेंट मेरी मध्ये आहे. आता तो तिथे सेंट मेरी मध्ये जातोय. आता आम्ही शेवटी मतदानाचा हक्क बदलला पाहिजे, शोधलं पाहिजे, शोधू. गणेश नाईक साहेबांची ॲक्च्युली त्यांनी वोटिंग केलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव होतं. त्यांचं ॲक्च्युली त्यांना वोटिंग स्लिप पण वाटण्यात आल्या होत्या, पण वोटिंग स्लिपमधलं त्यांनी त्यांचं मतदान केंद्र बघितले नाही, चुकीच्या मतदान केंद्रावर गेले. ही आमची चुकी नाही. चुकीच्या मतदान केंद्रावर गेल्यावर ते होणारच आहे ना. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.